मुंबईत मनसेचा मेळावा, गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये आयोजन, राज ठाकरेंचं पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन। पुण्यात भाजप शिवसेनेत जुंपली, दंगेकरांची पुन्हा मुरलीधर मोहोळांवर टीका, मोहोळांचा जमीन चोर म्हणून उल्लेख। राजू शेट्टी, दंगेकरांच्या आरोपांमध्ये तथ्य नाही, मुरलीधर मोहोळ यांचं स्पष्टीकरण, सर्व व्यवसायांची माहिती प्रतिज्ञापत्रात दिल्याचाही उल्लेख। ऐन दिवाळीत नाशकात उद्धव ठाकरेंनी फोडला बॉम्ब, भाजपचे 2 शिलेदार कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात भाजपच्या संगीता गायकवाड, पती हेमंत गायकवाडांचा प्रवेश। विरोधी पक्षांची आज पत्रकार परिषद, निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा। नागपुरात महाज्योतीची 7 मजली भव्य इमारत, 12 मजली इमारतीचं प्रशिक्षण केंद्र असणार, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन होणार असल्याची तायवाडेंची माहिती। भुजबळ वडेट्टीवारांमध्ये वाद होत असल्यानं ओबीसींनी कुणाकडे पाहायचं, ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचा सवाल, वडेट्टीवारांचा व्हिडिओ सभेत दाखवायला नको हवा होता, वाघमारेंचं मत। काँग्रेसचं राज्यभर पिठलं भाकर आंदोलन, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नसल्यानं काँग्रेस आक्रमक, सरकारविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरणार। बंडू आंदेकर टोळीतील एका गुंडाला अटक, वनराज आंदेकरांच्या हत्येचा घेणार होते बदला, मकोका अंतर्गत कारवाई केल्यावर झाला होता फरार। कर्मभूमी एक्सप्रेसमधून 3 तरुण खाली पडले, नाशिक रोड रेल्वे स्थानकाजवळची घटना, अपघातात 2 तरुणांचा जागीच मृत्यू, 1 जण गंभीर जखमी। 3 महिन्यानंतर बेपत्ता तरुण सापडला, कुटुंबियांनी मृत समजून थांबवलेला शोध, वाशिमच्या कारंजा शहरातील घटना। मालेगावातून अपहरण केलेल्या 2 जणांची सुटका, आरोपींना ओडिसामधून अटक। कर्जमाफीची 2017 मधील रक्कम 6 आठवड्यात द्या, औरंगाबाद खंडपीठाचे आदेश, 6 लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ। शिवाजी पार्कमध्ये फटाके फोडणाऱ्यांवर कारवाई करा, उच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांना धडा शिकवा, शिवाजी पार्क रहिवासी संघटनेची मागणी। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर सलग दुसऱ्या वाहतूक कोंडी, सलग सुट्ट्या, दिवाळीमुळे वाहनांच्या रांगा, पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर जाम। जळगावमध्ये इलेक्ट्रिक दुकानाला भीषण आग, सुमारे 10 लाखांचं नुकसान, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय। लक्ष्मीपूजनासाठी मिठाई फरसाण खरेदीसाठी गर्दी, मिठाई आणि फरसाणचे दर 10% वाढले।